आज आहे बुधवार आणि आज आहे कालभैरव जयंती. कालभैरव हे साक्षात महादेवांचा रुद्र अवतार समजला जातो आणि कालभैरवनाथांचे वाहन हे कुत्रा आहे. त्यामुळे बघा, आज कालभैरव जयंती दिवशी काही उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी, समस्या हे दूर होतात. आणि जर आपण कालभैरवनाथांचं स्मरण करून जर एक दिवा आपल्या घरामध्ये जर प्रज्वलित केला तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या अडचणी, दुःख, समस्या हे येत नाहीत. जर आपल्या घरावर कोणतं संकट येणार असेल, अडचणी येणार असतील तर कालभैरवनाथांच्या कृपा आशीर्वादामुळे या अडचणी दूर होतात. त्यामुळेच कालभैरवनाथांचे स्मरण करून जर तुम्ही आज कालभैरव जयंती दिवशी असा एक दिवा प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारच्या बाधा, नजर दोष किंवा इतर काही अडचणी, संकट असतील तर ते घरामध्ये येत नाहीत. ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्या आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच राहतात. म्हणून आज कालभैरव जयंती दिवशी हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे. असा हा दिवा तुम्ही संध्याकाळी 6 नंतर लावायचा आहे. अगदी रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत असा हा दिवा लावू शकता. पण कुठल्याच प्रकारच्या अडचणी, संकट, नजर दोष किंवा मग बाधा, नकारात्मक ऊर्जा यांपासून आपल्या घराचे संरक्षण व्हावे, आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारच्या वाईट शक्तींनी प्रवेश करू नये यासाठी प्रत्येकाने असा दिवा लावा. त्यासाठी बघा, आपल्याला चौमुखी दिवा घ्यायचा आहे. तुम्ही साधी पणती घ्या आणि त्यामध्ये 4 दिशांना 4 वाती टाका. तुमचा चौमुखी दिवा तयार होईल. किंवा तुम्ही पिठाचा म्हणजेच कणकेचा दिवा करू शकता. कणकेचा दिवा करणार असाल तर त्यामध्ये मीठ फक्त आपल्याला टाकायचं नाही आणि असा चौमुखी म्हणजे चौकोनी दिवा तुम्ही बनवू शकता. आणि असा हा दिवा बनवून 4 वाती टाका. दिवा प्रज्वलित करा. दिव्याखाली तांदळाचं आसन द्या. एका डिशमध्ये थोडे तांदूळ घ्या, त्यावर हळद कुंकू टाका, त्यावर दिवा ठेवा. असा हा दिवा प्रज्वलित करा. आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याजवळ हा चौमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला 5 काळे उडीद टाकायचे आहेत. त्याचबरोबर चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. आणि असा हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याजवळ उजवीकडे किंवा डावीकडे प्रज्वलित करून दिव्याला हळद कुंकू लावा आणि ओम कालभैरवनाथाय नमः या मंत्राचा जप करत 11 वेळा जप करत हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तुम्ही इतर तेल वापरू शकता.